विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम मयत ॲडव्होकेट कांबळे खून खटल्याच्या सुनावणीसाठी गुरुवारी सोलापुरात दाखल. ॲडव्होकेट राजेश कांबळे खून खटल्याकडे आता सर्वांचेच विशेष लक्ष लागून राहिले असून या खटल्यात नेमक्या कोणत्या घडामोडी घडणार याबाबत वकील क्षेत्रात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. या खटल्याची पूर्वनियोजित सुनावणी गुरुवारी होती, त्यामुळे दिवसभरात सोलापूर जिल्हा न्यायालयात याच सुनावणीबाबत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे दृश्य निदर्शनास पडले. या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे सोलापुरात आले होते. या दरम्यान त्यांनी सीबीआयचे नवनियुक्त वकील तथा सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांच्याकडून खटल्याबाबत पूर्व आढावा जाणून घेतला व जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांची सीबीआयच्या विशेष वकीलपदी निवड झाल्याबद्दल पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची सोलापूर जिल्हा न्यायालयात अनेक नवोदित वकिलांनी भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन मार्गदर्शनही घेतले. पत्रकार नितीन पात्रे, पत्रकार राहुल रणदिवे, वैभव गंगणे, पत्रकार रवी ढोबळे यांनीही विविध पत्रकार संघटनांच्या वतीने विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम व सीबीआयचे वकीलपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचा सत्कार केला. तदनंतर सोलापूर जिल्हा सत्र न्यायाधीश संगीता शिंदे यांच्यासमोर सरकारी पक्ष व आरोपी पक्षाकडून झालेला युक्तिवाद करण्यात आला. या खटल्यात एकूण 3 आरोपी असून त्यातील एक आरोपी हा न्यायालयीन कोठडीत आहे, तर इतर 2 आरोपींनी आपली बाजू न्यायालयात मांडण्यासाठी आपापले वकील दिले आहेत. या खटल्यातील आरोपी नंबर 2 यांनी खटला चालविण्यासाठी वकील दिलेला नसल्याने सोलापूर जिल्हा सत्र न्यायाधीश संगीता शिंदे यांनी पुढील 18 जानेवारी 2024 रोजी या सुनावणीबाबत तारीख दिली असल्याने आज या खटल्याच्या चौकशीचे कामकाज झालेले नाही. आरोपी नंबर 2 याने पुढच्या सुनावणीवेळी वकील देण्याचे सांगितले. त्यामुळे पुढील कामकाज हे 18 जानेवारी 2024 रोजी होणार असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. राजेश कांबळे खून खटल्याची सुनावणीसाठी आज सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती संगीता शिंदे मॅडम यांच्याकडे सदरचा खटला फॉर्मल हिअरिंगसाठी नेमण्यात आलेला होता. या खटल्यामधील विशेष सरकारी वकील श्री उज्ज्वल निकम साहेब आज या ठिकाणी या खटल्याच्या कामी न्यायालयामध्ये उपस्थित होते. यामध्ये एकूण 3 आरोपी आहेत. त्यातला एक आरोपी हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. इतर 2 आरोपींची जामिनावर सुटका झालेली आहे. तर यातील 3 पैकी 2 आरोपींनी त्यांचे वकील दिलेले आहेत खटला चालवण्यासाठी. आरोपी नंबर 2 याने त्याचा वकील खटला चालवण्यासाठी दिलेला नसल्यामुळं आज चौकशीचं कामकाज झालेलं नाही. याच्यामध्ये पुढील तारीख जी आहे ती 18 जानेवारी ठेवलेली आहे. 18 जानेवारी 2024 त्या तारखेला आरोपी नंबर 2 याने त्याचं वकील देण्याचं आश्वासन माननीय न्यायालयाला दिलेलं आहे आणि त्याच्या पूर्ततेसाठी पुढील तारीख 18 जानेवारी सदर खटल्यामध्ये नेमलेली आहे. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.